राज्यभरातील ट्रान्सपोर्ट युनियनच्या संपाचा आता शाळेच्या विद्यार्थ्यांना सुद्धा फटका बसतोय। पेट्रोल पंपावरती डिझेल उपलब्ध नसल्याने मुंबईतील स्कूल बसेस या बंद राहणार असल्याची माहिती मिळते आहे। स्कूल बस मालक यांच्या संघटनांनी हा निर्णय दिलेला आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण बघतोय, स्कूल बस मालक हे आता या बसेस बंद ठेवणार आहेत। अभी सुबह कुछ स्कूल आज से चालू हुए हैं, तो स्कूल बसेस वहाँ गई है। जो जो डीजल बचा था, अभी 8 दिन स्कूल बंद थे तो डीजल वगैरह कुछ डाला नहीं था। आज सुबह अभी गाड़ी तो चली है, 1-2 लाइन होगी, और जब तक डीजल नहीं आएगा तो फिर बसेस सब बंद हो जाएंगी। अभी विरार, वसई वगैरह सब स्कूल चालू हुए हैं और पौधा स्कूल भी सब चालू है, तो वहाँ डीजल है ऑलरेडी। तो जब तक गाड़ियाँ चलेगी, अब डीजल नहीं मिलेगा दोपहर के बाद या जो भी होगा, तो फिर स्कूल बसें भी बंद हो जाएंगी। ये सगळ्या विषयी बोलूयात, आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्या सोबत आहेत। धनंजय, काय अधिकची माहिती आहे? आता या संपाचा चांगलाच फटका बसताना दिसतोय। यामिनी, जर आपण पाहिलं तर केंद्र सरकारने जो कायदा केला आहे तो मागे घ्यावा, यासाठी आता देशभरासह राज्यभरामध्ये संप अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। आणि आता हळूहळू याचा फटका जो आहे तो सर्वसामान्य नागरिकांना बसू शकतो। जर आपण पाहिलं तर पेट्रोल जे आहे ते देखील सेवा त्याची तुटवडा पडू शकतो आणि त्यामुळे पेट्रोल पंपावर गर्दी पाहायला मिळत होती। अशामध्ये आता शाळांना देखील याचा फटका जो आहे तो बसू शकतो। जर आपण पाहिलं तर या संपामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जायला अडचणी येऊ शकतात। स्कूल बसच्या ज्या आहेत त्या बंद ठेवण्याचा निर्णय हा स्कूल बस मालक संघटनांनी घेतला। आपण जर पाहिलं तर पेट्रोल पंपावर डिझेल उपलब्ध झालं नाही तर स्कूल बस ज्या आहेत त्या नाईलाजाने बंद कराव्या लागतील। आणि तशी सूचना जी आहे त्यांनी शाळेला आणि पालकांना दिलेली। आपण जर पाहिलं तर क्रिसमसच्या सुट्ट्या संपल्यानंतर आजपासून अनेक शाळांना सुरुवात झाली। खरं तर 8 दिवस शाळा ज्या आहेत त्यांना सुट्ट्या होत्या आणि त्यानंतर आता साधारणतः आठवडाभराने शाळेत जायला विद्यार्थी निघालेत। त्यामुळे जर आपण पाहिलं तर या सुट्टी संपल्यानंतर आता स्कूल बस पुन्हा रस्त्यावर धावतील, पण मात्र तुटवडा पडला तर त्या बंद कराव्या लागतील असा इशारा जो आहे तो या स्कूल बस मालकांनी दिलेला आपल्याला पाहायला मिळते। अगदी धन्यवाद धनंजय या सगळ्या माहितीसाठी।